मध्ये आपलं स्वागत आणि हेडलाईन्स नंतर पावसासंदर्भातल्या काही बातम्या बघूयात। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। किनवट तालुक्यात इस्लापूर येथे हा धबधबा आहे। सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यावरील ही काही दृश्य आहेत। सध्या या धबधब्यानं अतिशय रौद्र रूप धारण केलंय। पैनगंगा नदीला पूर आलेला आहे। तर लातूर जिल्ह्यातील काही भागात गेल्या 2 दिवसात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे या भागात पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी नाले वाहिलेत। जिल्ह्यातील 8 पैकी 7 मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यात या पावसामुळे वाढ झाली असून यामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावलेत। या 7 पैकी तावरजा आणि घरणी मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे। 7 मध्यम प्रकल्पात सध्या एकूण 30% उपयुक्त पाणीसाठा आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। मागील 30-35 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची अपेक्षा होती, मात्र त्या पद्धतीने पाऊस पडला नाही। बऱ्याच ठिकाणी तुरळक पाऊस झाला, पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरी पडून गेल्या। मात्र 14 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7 वाजल्यापासून पावसाने जोरदार साथ द्यायला सुरुवात केली आणि 14 ऑगस्टला पाऊस सुरू झाला संध्याकाळी। दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे 15 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातत्यानं पाऊस होता। या पावसानं संपूर्ण लातूर जिल्ह्यातलं चित्र पलटून टाकलं। येत्या काही दिवसात आणखीन पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्या कारणासाठी आता सतर्कता सगळीकडे पाहायला मिळते आणि एकूणच जी मोठ्या पावसाची अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे। एबीपी माझा तर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मागील 2 दिवसांपासून सातत्यानं जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे 13 दरवाजे उघडून 54,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे पैनगंगा नदीचं पाणी पुलावरून वाहतंय। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कालपासून बंद झाली आहे। पुलावरून साधारणतः 4 ते 5 फूट पाणी वाहतंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं इसापूर हे धरण भरलेलं आहे। मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पात्रामध्ये पाण्याची आवक वाढली, शिवाय धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे धरण 100% क्षमतेनं भरलेलं आहे। धरणाचे 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे पुसद कळमनुरी हा महामार्ग आहे। या महामार्गाची वाहतूक कालपासून बंद आहे, कारण पैनगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं या ठिकाणी पैनगंगा नदीवर जे असलेला पूल आहे त्या पुलावरून साधारणतः 4 ते 5 फूट पाणी जाते। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक काल सायंकाळी साधारणतः 3 वाजल्यापासून ठप्प आहे, ते आतापर्यंत सुद्धा ठप्प आहे। जे अर्जन्सी आहे, जे इमर्जन्सी वाहन होते ते पर्यायी मार्गाने पलीकडला प्रवास करत आहे, परंतु ज्यांना हे करायचे थांबून आरामात जायचे ते सर्व वाहनांच्या लांबच लांब रांगा या पुलाच्या दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहेत। साधारणतः मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पाणी धरणातील आवक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला सुद्धा जाऊ शकतो अशी शक्यता आहे। साधारणतः सध्या पावसानं उसंत घेतली आहे आणि जवळपास पाऊस जिल्ह्याभरामध्ये थांबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, परंतु या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे हा महामार्ग पूर्णपणे बंद पडलेला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। तर तिकडे खानदेशात देखील धुळे शहराला हवामान विभागाचा रेड अलर्ट देण्यात आला होता। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः धुळे शहराला झोडपून काढलंय। धुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर शहरातील धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चहूबाजूंनी पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी साचलंय। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखा आणि अनेक शाळांना बसला असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। धुळ्यातील ही काही दृश्य आहेत। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अतिशय पूर्णपणे पाणी साचलेले आहे आणि महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या कार्यालयाला बसलाय।
रत्नागिरीच्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आल्यानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना नगर परिषदेच्या वतीनं दिल्या आहेत. जगबुडी नदीची पाण्याची पातळी 7.20 वर आली आहे. शहराला पुराचा धोका त्यामुळे आता निर्माण झालाय. चिपळूणमध्ये मागील तासाभरापासून पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय. चिपळूणमधील डीव्हीजे महाविद्यालय परिसरामध्ये महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागतेय. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. तासाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या भागामध्ये प्रचंड पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या आहे मुंबई गोवा महामार्गावरती आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय की महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हा ओझरवाडी इथला परिसर आहे आणि डोंगरातून येणारं जे पाणी आहे हे थेट महामार्गावरती येत आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना अशा पद्धतीने पाण्यातून मार्ग काढत जावा लागतोय. खरं तर ही जी समस्या आहे ही अनेक दिवसापासूनची समस्या आहे, मात्र याच्यावरती अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांसहित वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. चिपळूणमधलं जर बघायला गेलं तर चिपळूणमध्ये सखल भागामध्ये पाणी साचतंय आणि अशा पद्धतीने जे हायवेवरती पाणी आहे हे पाणी आता मोठ्या प्रमाणात साचायला सुरुवात झालेली आहे. एकूणच जर बघायला गेलं तर आज दिवसभर पावसाचा जोर जर कायम राहिला तर चिपळूण आणि खेडमध्ये ही जी परिस्थिती आहे ही आणखीन बदलू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. स्वप्नील राग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. तर जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि मंठा तालुक्यामध्ये देखील मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असून अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. रात्री बदनापूर तालुक्यातील भराडखेडा, कंडारी, निकळक, गेवराई बाजार या गावात पाऊस झाल्यानं ओढे नाले एक झालेत. काही गावात वाहतुकीसाठी रस्ते बंद झालेत. लहान सहान पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांचा मात्र जीवघेणा प्रवास सुरूच आहे. आणि आता इतर काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात. शरद पवारांनी शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांना याचं निमंत्रण आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, जयंत पाटील देखील या